बार्शी तालुका पोलीस ठाण्याने पत्नीचा खून करून फरार झालेल्या आरोपी पतीला अवघ्या काही तासातच अटक करत गुन्ह्यातील धारदार हत्यार जप्त केलंय। या घटनेमुळे बार्शी शहरात मोठी खळबळ उडाली आहे। दिनांक 25 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 10:15 वाजण्याच्या दरम्यान धनश्री ऋषिकेश पाटील वय वर्ष 26 या बचत गटाचं काम करून लक्षाची वाडी गावाकडून बार्शीकडे त्यांच्या ज्युपिटर दुचाकीवरून येत होत्या। बार्शी परांडा रोडवरील प्रवीण हॉटेलजवळ आरोपी पती ऋषिकेश संभाजी पाटील राहणार नागणे प्लॉट परांडा रोड बार्शी यानं त्यांना अडवलं। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपीनं जवळील धारदार हत्यारानं धनश्री पाटील यांच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर सपासप वार करून गंभीर जखमी केलं। घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने आणि त्यांच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केलं। या प्रकरणी फिर्यादी जितेंद्र विश्वनाथ गायकवाड राहणार कासरवाडी तालुका बार्शी यांच्या तक्रारीवरून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 151/2026 अन्वये बीएनएस कलम 103(1) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेनंतर आरोपी फरार झाला होता। पोलिसांनी तातडीनं 2 विशेष पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला। तपासादरम्यान आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता त्याने गुन्ह्यात वापरलेले धारदार हत्यार लपवून ठेवल्याची माहिती दिली। त्यानुसार पोलिसांनी 2 पंचासमक्ष फिंगरप्रिंट पथक, डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक पथकाच्या मदतीनं वैज्ञानिक पद्धतीनं हत्यार जप्त केलंय। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करतायत। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे सह पोलीस अधीक्षक अंजना कृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या पथकानं केली आहे।